लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण रोटेशनल डायनॅमिक्स या पहिल्या टॉपिकचं शेवटचं आर्टिकल पाहिलं आणि रोटेशनल डायनॅमिक्स या पहिल्या टॉपिकसाठी आपण एकूण 12 व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेले आहेत. आता हे सर्वच्या सर्व 12 व्हिडिओ लेक्चर्स एकत्रित ग्रुपवर मी शेअर करणारच आहे. सर्वांनी ते परत एकदा पाहायचे आहेत. आज आपण तिसऱ्या टॉपिकला म्हणजेच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स आणि आता आपण थर्ड टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याला सुरुवात करतोय. याच्यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये 10वीला 11वीला जे काय पाहिलं होतं त्याचा आपण आढावा घेणार आहोत. यापूर्वी तुम्ही बॉयल्स लॉ पाहिलेला आहे. बॉयल्स लॉचं अगदी थोडक्यात स्टेटमेंट सांगायचं म्हटलं तर त्यात सांगता येईल, ॲट कॉन्स्टंट टी फी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. तर कॅपिटल टी कशाला म्हणायचं, फीचा अर्थ काय, पीला काय म्हणायचं हे तुम्हाला माहीत आहे, तरीही मी परत सांगतो. कॅपिटल टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस म्हणजे कॅपिटल टी. फी इज द व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ ए गॅस अँड पी इज द प्रेशर ऑफ गॅस. टी इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस, फी इज व्हॉल्यूम ऑफ गॅस अँड पी इज pressure of the gas. Then Boyle's law is at constant temperature T, phi is inversely proportional to its pressure. हे अगदी थोडक्यात, फुल स्टेटमेंटची गरज नाही तरीही सांगतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ द गॅस, व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ ए गॅस is inversely proportional to its pressure. So this is Boyle's law. आता जर कॉन्स्टंट वापरला तर हे स्टेटमेंट असं लिहिता येईल, व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय प्रेशर पी. आणि पी LHSला ट्रान्सफर केलं तर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे फी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी हे डायरेक्टली आपण पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहू शकतो. मधली स्टेपची काही गरज नाही. फी इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन पी ही स्टेप टाळली तर व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी म्हणजेच पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी फी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी याच्याऐवजी आपण पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी असंही म्हणू शकतो. सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इज द अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ बॉयल्स लॉ. आता पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट हे पण आणखी वेगळ्या स्टाईलमध्ये लिहिता येईल. समजा एखाद्या बलूनमध्ये गॅस असेल, गॅसचं प्रेशर P1 असेल आणि व्हॉल्यूम V1 असेल. त्यानंतर गॅसचं व्हॉल्यूम आपण V1 टू V2 असं चेंज केलं तर गॅसचं प्रेशरही बदलेल, ते P2 होईल. सो P1 V1
is the initial condition of gas. P2 and V2 is the final condition of gas. For initial condition, product is P1 V1, and for final condition, product is P2 V2. But according to Boyle's law, PV is equal to constant. Product of pressure and volume is constant. So we can write P1 V1 is equal to P2 V2. त्याच्या पुढे जाऊन आपण असंही लिहू शकतो P3 V3, because product of pressure and volume is always constant. PV is equal to constant, and this can be written as P1 V1 is equal to P2 V2 is equal to P3 V3 is equal to P4 V4 and so on. So Boyle's law can also be written as P1 V1 is equal to P2 V2. So these are the various statements of Boyle's law. At constant temperature T, phi is inversely proportional to P, or at constant temperature T, PV is equal to constant, or P1 V1 is equal to P2 V2. बॉयल्स लॉचं जे स्टेटमेंट आहे त्याच्या वर्डिंगची गरज नाही, तरी पण ते असं सांगता येईल. मगाशीही मी सांगितलं होतं की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ ए गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. सो दिस इज बॉयल्स लॉ. याच्यानंतर आपण चार्ल्स लॉ पाहणार आहोत. चार्ल्स लॉचं थोडक्यात स्टेटमेंट असं सांगता येईल, ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आता पीला काय म्हणायचं, व्हीला काय म्हणायचं, टीला काय म्हणायचं, जस्ट मागं सांगितलं मी. पी इज द प्रेशर, फी इज द व्हॉल्यूम अँड टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो Charles' law can be stated as at constant pressure, volume of given mass of a gas is directly proportional to absolute temperature T. So this is Charles' law. So at constant pressure P, phi is directly proportional to T. आणखी कोणत्या स्टाईलमध्ये लिहिता येईल? जर कॉन्स्टंट वापरला तर फी इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू टी असं लिहिता येईल. आणि टी LHSला ट्रान्सफर केला तर फी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिता येईल. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी, phi is directly proportional to T can be written as phi by T is equal to constant. And this gives the alternative statement for Charles' law. At constant pressure P, phi is directly proportional to T. This is Charles' law. Or at constant pressure P, phi by T इज इक्वल टू कॉन्स्टंट. जस्ट आपण मागं बॉयल्स लॉच्या बाबतीत पाहिलं की पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर आपण काय लिहू शकतो, तर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. तसं इथंही फी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर आपण Phi1 बाय T1 इज इक्वल टू Phi2 बाय T2 असं लिहू शकतो. आणि ते सुद्धा चार्ल्स लॉचं एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे. Or Phi1 by T1 is equal to Phi2 by T2. This is also Charles' law. So Charles' law, at constant pressure P, volume of given mass of a gas
is directly proportional to its absolute temperature, or at constant pressure P, phi is directly proportional to T, or at constant pressure P, phi by T is equal to constant, or phi1 by T1 is equal to phi2 by T2. आणि याच्यानंतर आपण तिसरा आणखी एक लॉ पाहणार आहोत, गे-लुसॅक्स लॉ. याचंही थोडक्यात स्टेटमेंट असं सांगता येईल. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फी पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. वर्डिंग कसं सांगता येईल? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ गॅस, प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे गे-लुसॅक्सचं स्टेटमेंट. आणि शॉर्टमध्ये ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फी पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. कॉन्स्टंट वापरला तर इक्वेशन कोणतं लिहिता येईल? पी इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू टी. आणि हा टी LHSला ट्रान्सफर केला तर पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिता येईल. तर ज्यावेळी आपण असं म्हणतो की ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फी पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, अल्टरनेटिव्हली काय म्हणता येईल की पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, और ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्ही पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज ऑल्सो गे-लुसॅक्स लॉ. जसं बॉयल्स लॉमध्ये पाहिलं, चार्ल्स लॉमध्ये पाहिलं, तसं पी बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो? तर P1 बाय T1 इज इक्वल टू P2 बाय T2. And that will be also alternative statement for Gay-Lussac's law. So P1 by T1 is equal to P2 by T2. आणखी एकदा बघा. In short, Gay-Lussac's law is at constant volume phi P is directly proportional to T. Wording त्याचं असं की at constant volume of given mass of a gas, pressure P of the gas is directly proportional to its absolute temperature T. Or alternative statement is at constant volume phi P by T is equal to constant, or P1 by T1 is equal to P2 by T2. तर आपण 3 लॉज पाहिले, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ. तिन्हीमध्ये 3च पॅरामीटर होते, प्रेशर P, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T, ॲब्सोल्यूट टेम्परेचर T. बॉयल्स लॉमध्ये टेम्परेचर इज कॉन्स्टंट, चार्ल्स लॉमध्ये प्रेशर P इज कॉन्स्टंट, तर गे-लुसॅक्स लॉमध्ये व्हॉल्यूम V इज कॉन्स्टंट. तर फक्त 3च पॅरामीटर आहेत, P, फी आणि T. प्रत्येक वेळी एक एक कॉन्स्टंट ठेवून आपल्याला 3 गॅस लॉज मिळतात, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ. याच्यानंतर आपण आयडियल गॅस इक्वेशन पाहणार आहोत. तेही अगदी सिंपल आहे आणि मला वाटतं हे तुम्हाला माहिती असेल कोणत्या इक्वेशनला आयडियल गॅस इक्वेशन आपण म्हणतो ते. तर ते आपण आता इथे मिळवणार आहोत. बॉयल्स लॉ. Boyle's law is PV is equal to constant. Then Charles' law is phi by T is equal to constant. And Gay-Lussac's law is P by T is equal to constant. Just आपण पाहिलेले आहेत. हे तिन्ही लॉज किंवा ही तिन्ही इक्वेशन्स जर आपण कंबाईन केली तर एकच इक्वेशन असं लिहिता येईल
combining these three laws or combining these three equations, we can write PV by T is equal to constant. PV is equal to constant, phi by T is equal to constant, P by T is equal to constant, and combining these three equations, we can write PV by T is equal to constant. If constant is R, capital R, then we have PV by T is equal to R. PV by T is equal to R can be written as PV is equal to RT. And PV is equal to RT, this is an ideal gas equation for 1 mole of gas. तर इतकं हे सिंपल आहे. एकाच स्लाइडमध्ये आपण आयडियल गॅस इक्वेशन मिळवलं आहे. These are the three laws: Boyle's law, Charles' law, and Gay-Lussac's law. PV is equal to constant, phi by T is equal to constant, and P by T is equal to constant. Combining these three laws, combining these three equations, we have PV by T is equal to constant. If constant is R, then PV by T is equal to R. PV by T is equal to R can be written as PV is equal to RT. And this is ideal gas equation for 1 mole of gas. इथं विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. 1 मोल ऑफ गॅस असं म्हटलंय. आणि तुम्हाला हे माहीत असेलही की मोल आणि मॉलिक्यूल ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोल अँड मॉलिक्यूल वेगळ्या गोष्टी आहेत. 1 मोल ऑफ गॅसमध्ये 1 मोल ऑफ गॅसमध्ये जवळजवळ 6.02 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. म्हणजे अनेक मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतर मोल तयार होतो. त्यामुळं 1 मोल आणि 1 मॉलिक्यूल वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. PV is equal to RT is the ideal gas equation for 1 mole of gas. 1 मोल ऐवजी n मोल्स असतील. 1 मोल ऐवजी n मोल्स असतील तर आयडियल गॅस इक्वेशन कोणतं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सो आयडियल गॅस इक्वेशन फॉर n मोल of gas is given by PV is equal to nRT. PV is equal to RT is the ideal gas equation for 1 mole. But if there are n mole of gas, then ideal gas equation is PV is equal to nRT. The constant R in ideal gas equation याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणायचं. हेही तुम्हाला माहीत असेल. आयडियल गॅस इक्वेशन कोणतंही असो, PV इज इक्वल टू RT असो किंवा PV इज इक्वल टू nRT असो, दोन्हीमध्ये कॉन्स्टंट R जो आहे त्या कॉन्स्टंट Rला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणायचं. सो कॉन्स्टंट R in ideal gas equation is called as universal gas constant. आणि हा जो कॉन्स्टंट R आहे त्याची किंमत ही 8.314 जूल मोल रेस टू -1 केल्विन रेस टू -1 इतकी असते. कॉन्स्टंट R ची किंमत की ज्याचं नाव जस्ट आपण पाहिलं
युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आरची किंमत ही 8.314 जूल मोल रेस टू -1 केल्विन रेस टू -1 इतकी असते. किंवा आपण असंही लिहू शकतो, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. पर मोल ऐवजी मोल रेस टू -1, पर केल्विन ऐवजी केल्विन रेस टू -1 असंही लिहू शकतो. कसंही लिहा, दोन्हींचा अर्थ एकच. सो व्हॅल्यू ऑफ आर इज 8.314 जूल पर मोल पर केल्विन. आता आरला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणायचं हे आपण पाहिलं, आरची किंमत पाहिली. आता आरची ही किंमत वेगवेगळ्या गॅससाठी वेगळी असते का? ऑक्सिजनसाठी वेगळी, नायट्रोजनसाठी वेगळी, हायड्रोजनसाठी वेगळी अशी असते का? तर बिलकुल नाही. गॅस कुठलाही असो, कॉन्स्टंट आरची किंमत सर्व गॅससाठी सेम असते आणि ती 8.314 जूल पर मोल पर केल्विन इतकीच असते. नेक्स्ट कमेंट ते आहे की व्हॅल्यू ऑफ आर इज सेम फॉर ऑल गॅसेस. प्रत्येक गॅससाठी आरची किंमत वेगळी नाही आहे, सर्व गॅससाठी आरची किंमत सेम आहे. त्याच्यानंतर इफ एन ए हे नोटेशन आहे. एन ए या नोटेशनचा अर्थ आहे ॲव्हॉगॅड्रो नंबर. ॲव्हॉगॅड्रो नंबर म्हणजे काय? तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. मगाशी मी सांगितले की मोल आणि मॉलिक्युल वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक मॉलिक्युल्स एकत्र येऊन 1 मोल तयार होतो. मग एन ए याचं नाव आहे ॲव्हॉगॅड्रो नंबर आणि त्याचा अर्थ आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. याशिवाय के बी या नोटेशनचा अर्थ आहे बोल्झमन कॉन्स्टंट. जर एन ए ॲव्हॉगॅड्रो नंबर असेल, के बी हा बोल्झमन कॉन्स्टंट असेल, तर कॉन्स्टंट आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर, ॲव्हॉगॅड्रो नंबर एन ए, बोल्झमन कॉन्स्टंट के बी यांच्यातलं हे रिलेशन. इफ एन ए इज दी ॲव्हॉगॅड्रो नंबर, के बी इज दी बोल्झमन कॉन्स्टंट, देन आर इज इक्वल टू एन ए के बी. जर आरची किंमत एन ए के बी इतकी असेल तर या अगोदर 2 आयडियल गॅस इक्वेशन आपण पाहिली. पहिलं 1 मोलसाठी पाहिलं आणि दुसरं एन मोलसाठी. दोन्हीमध्ये आर आहे. मग दोन्ही आयडियल गॅस इक्वेशन कशी लिहिता येतील? देन आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज पी व्ही इज इक्वल टू आर टी, but R is equal to NaKB, therefore PV is equal to NaKBT. PV is equal to RT, but R is equal to NaKB, therefore PV is equal to NaKBT. This is ideal gas equation for 1 mole. आणि मग फॉर n मोल साठी कसं लिहिता येईल? सो PV is equal to nRT is equal to NaKBT असं लिहिता येईल. PV is equal to nRT is equal to N into NaKB into T. This is ideal gas equation for n mole of gas. आपण अजून या टॉपिकची इंट्रोडक्शनच पाहतोय. आता याच्यानंतर आणखी एक कमेंट आहे, आयडियल गॅस इक्वेशन फॉर 1 मोल ऑफ गॅस. जस्ट आपण पाहिले पी व्ही इज इक्वल टू आर टी.
PV is equal to RT can be written as PV by T is equal to R. जर आपण T LHS ला ट्रान्सफर केलं तर PV by T is equal to R असं लिहिता येईल. But R is constant. Therefore, PV by T is equal to constant. आता यापूर्वी जसं पाहिलं की बॉयल्स लॉ मध्ये PV is equal to constant. हे कसं लिहिता येतं तर P1 V1 is equal to P2 V2. So PV is equal to constant. हे आपण P1 V1 is equal to P2 V2 असं लिहू शकतो. किंवा उलटा विचार केला तर P1 V1 is equal to P2 V2 हे PV is equal to constant असं लिहिता येईल. असंच आपण चार्ल्स लॉ मध्ये पण पाहिलं की V by T is equal to constant. दिस इज चार्ल्स लॉ. हा कसा लिहिता येतो तर V1 by T1 is equal to V2 by T2. So V by T is equal to constant म्हणजेच V1 by T1 is equal to V2 by T2. उलटा विचार केला तर V1 by T1 is equal to V2 by T2 हे V by T is equal to constant असं लिहिता येईल. आणि असंच आपण यामध्येही पाहिलं गे-लुसॅक्स लॉ मध्ये. गे-लुसॅक्स लॉ कोणता आहे तर P by T is equal to constant. आणि हा कसा लिहिता येतो तर P1 by T1 is equal to P2 by T2. P by T is equal to constant हे आपण P1 by T1 is equal to P2 by T2 असं लिहू शकतो. उलटा विचार केला तर हे P1 by T1 is equal to P2 by T2 उलटा आपण असं लिहू शकतो P by T is equal to constant. आता हे सगळं सांगायचं कारण काय तर इथं आपण इक्वेशन मिळवलंय PV by T is equal to constant. हे कसं लिहिता येईल उलटा विचार करून तर 1 minute. PV by T is equal to constant can be written as P1 V1 by T1 is equal to P2 V2 by T2 असं लिहिता येईल. हे सुद्धा आयडियल गॅस इक्वेशन आहे म्हटलं तरी चालेल. P1 V1 by T1 is equal to P2 V2 by T2 म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to RT हे आपण फारसं कधी विसरत नाही. पण असं जरी दिसलं P1 V1 by T1 is equal to P2 V2 by T2 तरी ते सुद्धा लक्षात ठेवा आयडियल गॅस इक्वेशनच आहे. तर हे एक कमेंट होतं आयडियल गॅस इक्वेशन बद्दल. याच्यानंतर मगापासून आपण आयडियल गॅस असं म्हणतोय मग त्याचा नेमका मिनिंग तरी काय आहे तर अगदी सिंपल मिनिंग आहे. जो गॅस PV is equal to nRT हे इक्वेशन हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करतो पाळतो आणि तेही ऑल प्रेशरला आणि ऑल टेम्परेचर्सला. प्रेशर कोणतंही असो टेम्परेचर कितीही असो ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स जर एखादा गॅस PV is equal to nRT हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत असेल तर त्या गॅसला आयडियल गॅस असं म्हणायचं किंवा इंग्रजीत असं सांगता येईल गॅस ओबेईंग आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to nRT at all pressures and temperatures is called as ideal gas. हा अगदी सिंपल मिनिंग आहे.
gas which obeys PV is equal to nRT at all pressures and temperatures is called as an ideal gas. This is the meaning. Gas obeying PV is equal to nRT at all pressures and temperatures is called as an ideal gas. कंडिशन महत्वाची आहे बरं का. अमुक एका प्रेशरला एखादा गॅस जर PV इज इक्वल टू nRT हा इक्वेशन पाळत नसेल तर त्या गॅसला आयडियल गॅस म्हणायचं नाही. सर्व प्रेशर्सला, सर्व टेम्परेचर्सला जर एखादा गॅस PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन ओबे करत असेल, पाळत असेल, तर त्या गॅसला आयडियल गॅस इक्वेशन म्हणायचं. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो, ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स जर एखाद्या गॅसच्या बाबतीत P1 V1 बाय T1 इज इक्वल टू P2 V2 बाय T2 असेल तर तो गॅस आयडियल. ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स एखाद्या गॅसच्या बाबतीत हे जर खरं असेल, P1 V1 बाय T1 इज इक्वल टू P2 V2 बाय T2 तर तो गॅस आयडियल. या उलट आपण असं म्हणू शकतो की ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स जर P1 V1 बाय T1 इज नॉट इक्वल टू P2 V2 बाय T2 असेल तर तो गॅस आयडियल नाही. हेही लक्षात घ्या. सो मिनिंग इज गॅस ओबेइंग PV इज इक्वल टू nRT at all pressures and temperatures is called as ideal gas. आता याच्याबद्दल एक कमेंट आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला माहीत असलेल्या गॅसची नावं सांगा तर तुम्ही पटापट सांगाल ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड एटसेट्रा. आणि हे लक्षात घ्या, ही जी आत्ता नावं आपण पाहिली ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन वगैरे वगैरे यापैकी कुणीही आयडियल गॅस नाही. हे सर्व रियल गॅसेस आहेत. रियल गॅसेस. तर ऑक्सिजन इज रियल गॅस. ऑक्सिजन इज not an ideal gas. Similarly, nitrogen is a real gas. It is not an ideal gas. So real gases like oxygen, nitrogen, hydrogen, etc. obeys PV is equal to nRT. Obeys म्हणतोय मी. Real gases like oxygen, nitrogen, hydrogen obeys PV is equal to nRT. But कधी तर प्रेशर P लो पाहिजे, कमी पाहिजे, आणि टेम्परेचर T मात्र हाय पाहिजे. असं असेल तरच रियल गॅसेस हे इक्वेशन ओबे करतात. PV is equal to nRT. At all pressure, at all temperatures, real gases हे इक्वेशन ओबे करत नाहीत. पण विशिष्ट कंडिशनमध्ये रियल गॅसेस PV is equal to nRT हे इक्वेशन ओबे करतात. विशिष्ट कंडिशन कोणती? तर प्रेशर P लो पाहिजे, कमी पाहिजे, आणि टेम्परेचर T मात्र हाय पाहिजे. म्हणून आपण पहिलं कमेंट असं करू शकतो, ॲट लो प्रेशर अँड ॲट हाय टेम्परेचर रियल गॅसेस लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन एटसेट्रा ओबेज आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to nRT. At low pressure and at high temperature, real gases like oxygen, nitrogen obey
PV is equal to nRT. At all temperatures and pressure साठी रिअल गॅस ओबे करतात का इक्वेशन PV is equal to nRT? तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु प्रेशर लो, टेम्परेचर हाय असं असेल तर मात्र रिअल गॅसेस PV is equal to nRT हे इक्वेशन ओबे करतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ॲट लो प्रेशर अँड ॲट हाय टेम्परेचर रिअल गॅसेस like oxygen, nitrogen can be considered as an ideal gas. At low pressure and at high temperature, real gases, oxygen, nitrogen, can be considered as an ideal gas. कायमस्वरूपी आपण त्यांना आयडियल गॅस म्हणू शकत नाही, कारण कायमस्वरूपी हे PV is equal to nRT ओबे करत नाहीत. परंतु फक्त लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर असताना रिअल गॅसेस PV is equal to nRT हे इक्वेशन ओबे करतात. म्हणून फक्त ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचरसाठी त्यांना आपण आयडियल गॅस म्हणू शकतो. तर आयडियल गॅस याचा मिनिंग पाहिला आणि शिवाय 2 कमेंट्सही पहिली. परत एकदा बघा, सिम्पल आहे. गॅस विच ओबेज PV is equal to nRT इज कॉल्ड एज आयडियल गॅस. रिअल गॅसेस कोणते आहेत? रिअल गॅसेस आर ऑक्सिजन, नायट्रोजन. ते काय करतात? ते फक्त लो प्रेशर अँड ॲट हाय टेम्परेचर PV is equal to nRT ओबे करतात. So at low pressure and at high temperature, these real gases can be considered as an ideal gas. Ideal gas आणि रिअल गॅस हे आपण डिफरन्शिएट करणार आहोत, याच्यातला फरक पाहणार आहोत. आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आयडियल गॅसबद्दल एक पॉईंट आज सांगता येईल. आयडियल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to nRT at all pressures and temperatures. अर्थातच इकडे काय सांगता येईल? रिअल गॅस डू नॉट ओबे आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to nRT at all temperatures and pressures. Real gas do not obey ideal gas equation PV is equal to nRT at all pressures and temperatures. अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं, आयडियल गॅस ओबेज PV is equal to nRT. रिअल गॅस डू नॉट ओबेज PV is equal to nRT. हा एक स्ट्रॉंग पॉईंट, दोन्हीतला फरक स्पष्ट करणारा. सेकंड पॉईंट, आयडियल गॅसच्या बाबतीत इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स नसतात. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन ही काय भानगड आहे? तर 2 मॉलिक्युल्स एकमेकाला रिपेल करतात, एकमेकाला ढकलतात. जर 2 मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येत असतील तर ते दोन्ही मॉलिक्युल्स परस्परांवरती फोर्स एक्झर्ट करतात आणि अशा प्रकारचा फोर्स म्हणजेच इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स. आयडियल गॅसच्या बाबतीत इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स नसतात किंवा त्या ॲब्सेंट असतात. परंतु रिअल गॅसच्या बाबतीत इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर प्रेझेंट. आणि तुम्हाला एक सांगतो, कुठलाच गॅस हा आयडियल गॅस नसतो. म्हणजे तुम्हाला माहीत असलेली जी गॅसची नावं आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, आणखी बरीच आहेत. यापैकी कुठलाच गॅस आयडियल गॅस नाही. हे सर्व
रिअल गॅसेस आहेत. मुळात आयडियल या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे काल्पनिक. काल्पनिक म्हणजे काल्पनिक, वास्तवात नसलेला, प्रत्यक्षात नसलेला, त्याला आपण काल्पनिक म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण आयडियल असं म्हणतो. आयडियल गॅस हा काल्पनिकच आहे. कुठलाच गॅस आयडियल नसतो. फक्त आपल्याला माहीत असलेले जे गॅसेस आहेत ते विशिष्ट कंडिशनमध्ये रिअल गॅससारखं बिहेव करतात. विशिष्ट कंडिशनमध्ये कोणती कंडिशन तेही आपण पाहिलं की जर प्रेशर लो असेल आणि टेम्परेचर हाय असेल तर तुम्हाला माहीत असणारे जे रिअल गॅसेस आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन यासारखे, ते आयडियल गॅस म्हणून बिहेव करतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आयडियल गॅस, रिअल गॅस डिफरन्शिएट करताना आपण हे दोन मुद्दे पाहिले. आयडियल गॅस ओबेज PV is equal to nRT. Real gas do not obeys PV is equal to nRT. Intermolecular interactions are absent in ideal gas, whereas intermolecular interactions are present in real gas. याच्यानंतर मीन फ्री पाथ ही कन्सेप्ट पाहणार आहोत. खरं वास्तविक ह्या आर्टिकलला तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हटलं तरी चालेल. आपल्या टॉपिकचं नावच आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन असं आपल्या टॉपिकचं नाव आहे. आणि पुस्तकात जर बघितलं तुम्ही तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅस हे आर्टिकल कुठंच नाही. तुम्ही म्हणणार टॉपिकचं नाव कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे आणि त्या नावाचं आर्टिकल कुठंच नाही. तर टेक्स्टबुकमध्ये मीन फ्री पाथ असं आर्टिकलचं नाव आहे. खरं तर याचं नाव कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस असं असायला पाहिजे होतं. कारण मीन फ्री पाथ या आर्टिकलमध्ये जे आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ती सर्व कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे पॉस्च्युलेट्स आहेत, अझम्पशन्स आहेत. मीन फ्री पाथ याच्यामध्ये जे काय पाहणार आहोत ती सर्व कायनेटिक थिअरी ऑफ गॅसची अझम्पशन्स आहेत. आता एक फिगर दिसते तुम्हाला. त्या फिगरमध्ये एक कंटेनर आहे क्युबिकल शेप असणारा आणि क्युबिकल शेप असणाऱ्या कंटेनरमध्ये गॅस एनक्लोज केला आहे. जे पिंक कलरचे स्पॉट दिसत आहेत ते गॅस मॉलिक्युल्स आहेत. सो फिगर शोज gas enclosed in a container. कंटेनर क्युबिकल आहे आणि त्याच्यामध्ये पिंक कलरचे जे स्पॉट आहेत ते म्हणजे गॅस मॉलिक्युल्स आहेत. मोल नव्हे, परत एकदा लक्षात घ्या, मोल मॉलिक्युल वेगळ्या गोष्टी आहेत. सो फिगर शोज गॅस एनक्लोज्ड इन ए कंटेनर. आता हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत क्युबिकल कंटेनरमधले ते संपूर्ण क्युबिकल कंटेनर व्यापून टाकतात. म्हणजे असं होत नाही की गॅस मॉलिक्युल क्युबिकल कंटेनरच्या एखाद्या विशिष्ट कोपऱ्यातच येऊन थांबलेत आणि बाकी सगळा कंटेनर मोकळा आहे, असं होत नाही. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये ठेवाल तो संपूर्ण कंटेनर गॅस मॉलिक्युल्स व्यापून टाकतात युनिफॉर्मली. आणि पहिलं अझम्पशन तेच आहे, गॅस मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द कंटेनर. परत या लक्षात घ्यायचा अर्थ, ते सर्व मॉलिक्युल्स क्युबिकल कंटेनरच्या छोट्याशा पार्टमध्ये एकत्र येऊन थांबत नाहीत. तर ते काय करतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात संपूर्ण कंटेनरमध्ये. संपूर्ण कंटेनर ते व्यापून टाकतात.
म्हणून पहिला अझम्पशन हे आहे की गॅस मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द कंटेनर. असं लिक्विडच्या बाबतीत होत नाही. एखाद्या ग्लासमध्ये जर तुम्ही वॉटर घेतलं तर ते काय होईल, ते वॉटर फक्त तळातच बसेल. थोडंसं वॉटर असेल तर ते तळातच बसेल. ते वॉटर काय संपूर्ण ग्लास व्यापून टाकत नाही. पण गॅस मॉलिक्युलच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. गॅस मॉलिक्युल्स सर्व कंटेनरला व्यापून टाकतात. गॅस मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द कंटेनर. म्हणून गॅसचं व्हॉल्यूम आणि कंटेनरचं व्हॉल्यूम वेगळं नसतं. गॅस मॉलिक्युल्स संपूर्ण कंटेनर व्यापतात म्हणून गॅसचं व्हॉल्यूम आणि कंटेनरचं व्हॉल्यूम सेम असतं. हे दुसरं अझम्पशन, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. याशिवाय हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते ऑलवेज कंटेनरच्या आत रँडमली फिरत असतात. ते एका ठिकाणी शांत बसत नाहीत. तर ते कंटेनरच्या आत सतत मोशनमध्ये असतात. आणि ती मोशन रँडम मोशन असते. म्हणजे कसंही ते कंटेनरच्या आत फिरत राहतात. पर्टिक्युलर डिरेक्शनने फिरत नाहीत. त्यांची डिरेक्शन सतत बदलत असते. डिरेक्शन सतत बदलत असते म्हणजेच त्यांची मोशन जी आहे ती रँडम मोशन आहे. तर हे तिसरं अझम्पशन आहे की गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन दिस स्टेट ऑफ रँडम मोशन. नेक्स्ट, हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते हार्ड इलॅस्टिक स्पियर म्हणून बिहेव करतात. हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते हार्ड इलॅस्टिक स्पियर सारखे ते बिहेव करतात. म्हणजे मगाशी मी सांगितलं की गॅस मॉलिक्यूल जर एकमेकांच्या जवळ अप्रोच होत असतील तर ते एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतात. याचाच अर्थ गॅस मॉलिक्युल्स बिहेव लाईक हार्ड इलॅस्टिक स्पियर्स. नेक्स्ट, जस्ट आपण पाहिलं की गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन दिस स्टेट ऑफ रँडम मोशन. सतत कंटेनरच्या आत इकडून तिकडून इकडं कसेही फिरत असतात. मग कसेही फिरत असतील तर हे गॅस मॉलिक्यूल एकमेकांना कोलाइडही होत असतील. ते सर्व गॅस मॉलिक्युल्स एकमेकांना कोलाइड होतात. आणि नुसते एकमेकांना नाहीये, ते कंटेनरच्या वॉलला सुद्धा आतून सतत ते कोलाइड होत असतात. नेक्स्ट अझम्पशन तेच आहे, ड्यू टू रँडम मोशन गॅस मॉलिक्युल्स कोलाइड्स विथ ईच अदर and also with the walls of container. Due to random motion गॅस मॉलिक्युल्स काय करतात, कोलाइड कुणाशी, with each other also with walls of container. मग या कोलिजन्स कशा आहेत, these collisions are perfectly elastic. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन कशाला म्हणायचं हेही तुम्ही यापूर्वी पाहिले. जर दोन बॉडीज, कुठल्याही दोन बॉडीज, गॅस मॉलिक्युल्सचं जाऊ द्या, कुठल्याही दोन बॉडीज ज्यावेळी कोलाइड होतात आणि जर कोलिजन पूर्वीचा मोमेंटम आणि कोलिजन नंतरचा मोमेंटम हा जर सेम असेल, कोलिजन पूर्वीचा मोमेंटम आणि कोलिजन नंतरचा मोमेंटम हा जर सेम येत असेल तर त्या कोलिजनला परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं. आता परत प्रश्न येतो, मोमेंटम कशाला म्हणायचं. तेही आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिले
मास आणि व्हेलॉसिटी यांच्या प्रॉडक्टला मोमेंटम असं म्हणायचं. दोन बॉडीज आहेत, एकाचं मास m1 आहे, दुसऱ्याचं मास m2 आहे. पहिल्या बॉडीची कुलिजन पूर्वीची व्हेलॉसिटी v1 आहे, दुसऱ्या बॉडीची कुलिजन पूर्वीची व्हेलॉसिटी v2 आहे. पहिल्या बॉडीची कुलिजन नंतरची व्हेलॉसिटी v1 डॅश आहे, दुसऱ्या बॉडीची कुलिजन नंतरची व्हेलॉसिटी ही v2 डॅश आहे. कुलिजन पूर्वीचा पहिल्या बॉडीचा मोमेंटम काय येईल? m1 v1. कुलिजन पूर्वीचा दुसऱ्या बॉडीचा मोमेंटम काय येईल? m2 v2. कुलिजन पूर्वीचा दोन्ही बॉडीचा मोमेंटम काय येईल? तर m1 v1 प्लस m2 v2. आता कुलिजन नंतरचा दोन्ही बॉडीचा मोमेंटम काय येईल? तर m1 v1 डॅश प्लस m2 v2 डॅश. हा कुलिजन पूर्वीचा दोन्ही बॉडीचा मोमेंटम, तर हा दोन्ही बॉडीचा कुलिजन नंतरचा मोमेंटम हा जर इक्वल असेल तर त्या कुलिजनला परफेक्टली इलॅस्टिक कुलिजन असं म्हणायचं. रॅन्डम मोशनमुळं गॅस मॉलिक्युल्स सतत इतर मॉलिक्युलशी कोलाईड होत असतात, शिवाय वॉल ऑफ कंटेनरशी कोलाईड होत असतात. ह्या सर्व कुलिजन्स परफेक्टली इलॅस्टिक असतात. नेक्स्ट, आफ्टर कुलिजन there is a change in speed and direction of motion. जर एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलशी कोलाईड झाला तर कुलिजन नंतर तो काय करतो? त्याची डायरेक्शन ऑफ मोशन बदलेल. इकडे निघाला होता तो आता खाली येईल. डायरेक्शन ऑफ मोशन बदलली, शिवाय त्याचं स्पीडही बदलेल. मग ते वाढेल किंवा कमी होईल, पण बदलेल. सो कुलिजन नंतर मॉलिक्यूलच्या स्पीडमध्ये चेंज होतो, शिवाय डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये पण चेंज होतो. आफ्टर कुलिजन देर इज अ चेंज इन स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन. पण in between two collisions किंवा during collision molecules exert forces on each other. collision होत असताना ते एकमेकावरती फोर्सेस एक्झर्ट करतात. and in between two successive collision molecule travel along straight line path with constant speed. This is molecule 1, this is molecule 2. molecule 1 समजा या डायरेक्शनने निघाला असेल तर तो सेकंड मॉलिक्यूलशी कोलाईड होईल, पण दोन लगतच्या कोलिजनमध्ये त्याचा जो पाथ आहे तो मात्र स्ट्रेट लाईन असतो. कुठलाही मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती वाकड्या तिकड्या पाथनी कोलाईड होत नाही, तर तो स्ट्रेट लाईन पाथनी जातो आणि कोलाईड होतो. शिवाय दोन कुलिजनमध्ये त्याचं स्पीडही कॉन्स्टंट असतं. सो इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कुलिजन्स पाथ कसा आहे? स्ट्रेट लाईन. स्पीड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. आणि हे या अझम्पशनमध्ये सांगितलं, इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कुलिजन्स molecules travel along straight line path with constant speed. आणि इन बिटवीन टू कुलिजन मध्ये जो स्ट्रेट लाईन पाथ फॉलो होतो त्याच स्ट्रेट लाईन पाथला फ्री पाथ असं म्हणायचं. molecule 1, molecule 2, molecule 1 collides with molecule 2. Then this path, this straight line path is called as free path
आपल्या आर्टिकलचं नाव आहे मीन फ्री पाथ, पण आपण कशाचा अर्थ पाहतोय? फ्री पाथचा. लगतच्या दोन कोलिजनमध्ये गॅस मॉलिक्यूल जो स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतो त्या स्ट्रेट लाईन पाथलाच फ्री पाथ असं म्हणायचं. आणि नेक्स्ट अझम्पशन तेच आहे, द स्ट्रेट लाईन पाथ कव्हर्ड बाय मॉलिक्यूल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स इज कॉल्ड एज फ्री पाथ. हा जो आहे तो फ्री पाथ आहे. द स्ट्रेट लाईन पाथ covered by the molecule in between two successive collisions is called as free path. मग मीन फ्री पाथ काय असेल? कदाचित तुमच्या लक्षातही आलं असेल. अशा फ्री पाथचं ॲव्हरेज, अशा सर्व फ्री पाथचा मीन म्हणजे मीन फ्री पाथ. पण त्याची एक डेफिनेशन आहे आणि ते असे आहे की ॲव्हरेज डिस्टन्स covered by molecule in between two successive collisions is called as mean free path. परत एकदा लक्षात घ्या, नीट ऐका मी काय म्हणतोय. the distance covered by molecule in between two successive collision is called as free path, but the average distance covered by molecule in between two successive collisions is called as mean free path. सो आर्टिकलचं नाव जरी मीन फ्री पाथ असलं तर त्यामध्ये आपण जे जे काय पाहिले ते सर्व कायनेटिक थेरी ऑफ गॅसचे अजम्पशन्स आहेत. काय काय पाहिलं परत एकदा रिकॅप करू. गॅस मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द container. This is first assumption. Therefore, volume of gas is equal to volume of container. Volume of gas means volume of container. दोन्ही वेगळं नाही. गॅस मॉलिक्यूल कसे असतात? गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन दी स्टेट ऑफ रँडम मोशन. गॅस मॉलिक्यूल कसे बिहेव करतात? दे बिहेव like hard elastic spheres. ड्यू टू रँडम मोशन काय होतं? ड्यू टू रँडम मोशन गॅस मॉलिक्युल्स कोलाइड्स. कुणाशी? दे कोलाइड विथ इच अदर, दे कोलाइड विथ वॉल ऑफ कंटेनर. कोलिजन्स कशा आहेत? कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक बिकॉज टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन and total momentum after collision is the same. Therefore, collisions are perfectly elastic. After collision काय होतं? There is a change in speed of molecule. शिवाय there is a change in direction of motion of molecule. During collision काय होतं? Molecule exert forces on each other. In between two successive collision, molecules travel along straight line path with constant speed, and this straight line path covered by molecule in between two successive collision is called as free path, and average of such a free path is called as mean free path. The average distance covered by molecule in between two successive collision is called as mean free path. आपण इथं थांबतोय आणि परत लक्षात घ्या, या पहिल्या व्हिडिओ लेक्चरपासून आपण थर्ड टॉपिकला सुरुवात केली की ज्याचं नाव आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.